हॅलो नमस्कार, मी प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण पारंपरिक पद्धतीचा असा मऊ सूद असा लुसलुशीत शिरा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोंडात टाकताच विरघळणारा असा हा शिरा तयार होतो। अगदी कापसासारखा मऊ सूद, याचा टेक्स्चर पहा, एकदम परफेक्ट असा शिरा या ठिकाणी तयार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुमचा देखील शिरा असा परफेक्ट तयार होईल। आपण नेहमी सणाला शिरा बनवतो, पण काही आपल्याकडून छोट्या चुका होतात, त्यामुळे आपल्याला जसा हवा आहे तशा टेक्स्चरचा शिरा होत नाही। तर या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा मोठा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्या। 1 कप रवा घेतलेला आहे, सोबतच 1 कप साखर घ्यायची आहे। जेवढा रवा आहे तेवढीच साखर घ्यायची आहे। ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्या। मी इथे काजू, बेदाणे, मनुके आणि इथे बदाम घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत आणि हे समप्रमाणात घेतलेलं आहे। रवा आणि साखर, यापेक्षा कमीही साखर घेऊ नका आणि जास्तही घेऊ नका, हे अचूक प्रमाण आहे। आणि मी तूप घेतलेलं आहे, हे अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धा कप तूप घेतलेलं आहे। तूप असं गरम करून घ्यायचं। हे पहा, आता मी गॅस सुरू करून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे। यापैकी 1 चमचा मी शिल्लक ठेवलेले आहे, बाकीचे सर्व तूप मी कढईमध्ये टाकले। आता सुकामेवा आहे हा मी छान फ्राय करून घेते, तळून घ्यायचा आहे चांगला। अगदी कमीत कमी तुपामध्ये आपण हा पारंपरिक पद्धतीचा मऊ लुसलुशीत शिरा बनवणार आहोत। हे पहा, आता मी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेत आहे। एकदम खरपूस असं छान असं मी भाजून घेते, छान तळून घेते। आता एका डिशमध्ये मी काढून घेतले। हे पहा, आता मनुके आहेत ते देखील मी तळून घेते। आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यावेत, यामध्ये तुम्ही चारोळ्याही घेऊ शकता। ह्या देखील व्यवस्थित अशा मी तळून घेतल्या। हे पहा, तर आता एका डिशमध्ये हा सुकामेवा तळून घेतलेला आहे। 1-2-3 मिनिटात व्यवस्थित तळून घेतला। त्यानंतर त्याच तुपामध्ये मी 2 चिमूट असा रवा टाकला आणि पाहिलं, हे बघा असा फुलून वर आलेला आहे, म्हणजे समजावे की तूप आपले एकदम व्यवस्थित तापलेले आहे। असे कडकडीत तूप असावे आणि त्यानंतरच हा रवा टाकायचा आहे वरून। ही एक महत्त्वाची टीप की शिरा करताना गरम तुपामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे, तरच आपल्याला जसं पाहिजे तशा टेक्स्चरचा शिरा तयार होतो। काही वेळेला आपण काय करतो, तर नंतर तूप टाकतो, आधी रवा भाजून घेतो आणि नंतर तूप टाकत जातो, पण यामुळे काय होतं, तर एक्स्ट्राचं तूप लागतं आणि आपल्याला जसं पाहिजे तसा शिरा तयार होत नाही। आणि रवा देखील खूप तूप शोषून घेतो, म्हणून सुरुवातीला तूप टाकायचं आहे, नंतर त्यामध्ये रवा टाकायचा आहे। आता कलर चेंज होईपर्यंत मी हा परतून घेणार आहे। अगदी बदामी रंगावर मी आता हा भाजून घेणार आहे। हे पहा, हळूहळू याचा कलर चेंज होत चाललेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, आता इकडे मी पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे। अंदाजे 3 कप मी पाणी घेतलेले आहे। 3 कप पाणी गरम करून घ्यायचं आहे। 1 कप रव्याला 3 कप पाणी पुरेसे आहे। हे पहा, एक 10 मिनटं मला मंद आचेवर रवा भाजायला लागलेले आहे। अजून एक महत्त्वाची टीप, मंद आचेवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना गडबड करायची नाही। या रंगावर मी भाजून घेतलेला आहे। हे बघा, सुंदर कलर आलेला आहे आणि घरात सुगंध असा रव्याचा सुटलेला आहे, मस्त सुगंध दरवळलेला आहे। इथे कलर देखील चेंज झालेला आहे। रवा कितपत भाजावा, तर घरात असा सुगंध सुटला पाहिजे आणि मंद गॅसवर भाजावा। ही एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगितली। जेवढं आपण मंद गॅसवर भाजून घेऊ तेवढं टेक्स्चर छान येतं शिऱ्याचं, लक्षात ठेवा। एक 10 मिनटं मला लागली भाजायला रवा।
आणि हे बघा कडेने तूप देखील आता सुटलेलं आहे. रव्याने कडेने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजेच आपण समजून जायचं की रवा आपल्याला भाजत आलेला आहे. आपला रवा हा व्यवस्थित भाजत आलेला आहे आणि रंग देखील चेंज झालेला आहे. हे पहा, तुम्हाला दाखवते, जवळून दाखवते. हे अशा रंगावर भाजायचा रवा. रवा भाजताना गडबड करायची नाही. स्लो फ्लेमवर आपल्याला हा भाजून घ्यायचा असतो. आता मी गरम पाणी यामध्ये मिक्स करते. रवा आधी मंद गॅसवर भाजला, त्यानंतर मी 3 कप गरम पाणी मिक्स केले. गरम पाणीच टाकावे शिऱ्यामध्ये आणि 1 कपाला 3 कप गरम पाणी हे अचूक प्रमाण आहे, लक्षात ठेवा. मिक्स करून घेऊया. आता यातील पाणी आटले पाहिजे. एकत्र करून घेतले आणि आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, पूर्ण पाणी शोषून घेतलेले आहे रव्याने. झाकण ठेवून घेते. एक वाफ येऊन द्यायची आहे. एक 3-4 मिनटं मी वाफ येऊन देणार आहे. 3-4 मिनटांनी मी आता चेक करते व्यवस्थित. आता हे पहा, पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे रव्याने. हे पहा, आणि प्रत्येक रव्याचा कण फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, रव्याचा प्रत्येक कण हा फुललेला आहे. व्यवस्थित पाणी शोषून घेतलेलं आहे रव्याने. हे पहा, अजून एक 2-3 मिनटं मी आता वाफ देऊन घेते. ही सर्व प्रोसेस मंद गॅसवरच सुरू आहे, लक्षात ठेवा. 2-3 मिनटांनी चेक केलं तर पूर्ण पाणी यातलं शोषून घेतलेलं आहे रव्याने. परत एकत्र करते. व्यवस्थित असं खालून वर मिक्स करून घेते. बुडातून असं हलवून घ्यायचं आहे सतत, जेणेकरून खाली लागू नये. हे पहा, एकजीव झालं पाहिजे सगळं, म्हणून असं हलवून घ्यायचं. आता साखर टाकायची ही गडबड करायची नाही, लक्षात ठेवा. आधी पूर्ण शिरा हा शिजवून घ्यायचा आणि शेवटी साखर टाकायची. मी 1 कप साखर घेतलेली आहे. 1 कप रव्याला 1 कप साखर हे देखील अचूक प्रमाण आहे. आता साखर पूर्ण विरघळून द्यायची आहे. हे पहा, मेल्ट होत चाललेली आहे साखर आणि कलर देखील आता चेंज झालेला आहे. हे पहा, आता थोडंसं पातळ दिसतंय, पण नंतर ते आटते साखर यातली. आता झाकण ठेवून घेते आणि 3-4 मिनटं मी आता वाफ येऊन देणार आहे. चांगलं शिजवून घेणार आहे. आता झाकण काढून चेक करते तर साखरेचं पाणी देखील आटलेले आहे. हे पहा, साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. सर्व एकत्र करून बघते तर हे पहा, पूर्ण एकजीव झालेलं आहे हे सगळं आणि व्यवस्थित साखर यामध्ये विरघळली गेलेली आहे. म्हणून साखर टाकायची गडबड करायची नाही. आधी चांगला शिरा शिजवून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी साखर टाकायची. आता आम्ही चवीसाठी मीठ टाकलेले आहे. कोणत्याही गोड पदार्थात मीठ आवर्जून टाकावे, त्यामुळे पदार्थाचा स्वाद दुप्पट होतो, दुप्पट वाढतो, लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची टिप सांगितली. मिक्स करून घेऊया. वेलची पूड मी पाव चमचा टाकलेली आहे आणि वेलची पूड शेवटीच टाकावी, म्हणजे त्याचा सुगंध शेवटपर्यंत पदार्थामध्ये टिकून राहतो. मिक्स करून घेऊया. सर्व प्रोसेस ही मंद गॅसवरच सुरू आहे. कुठेही मी गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आहे, लक्षात ठेवा. हे पहा, एकदम परफेक्ट टेक्स्चर याचा आलेला आहे आणि प्रत्येक कण यातला फुललेला आहे. सुंदर, हे पहा, सुंदर कलर आलेला आहे. एकदम आपण परफेक्ट रवा हा भाजून घेतलेला आहे 10 मिनटं आणि कमीत कमी तुपामध्ये हा मी शिरा बनवलेला आहे. आता झाकण ठेवून घेते. परत मी 2-3 मिनटासाठी वाफ आणून देणार आहे. चांगलं 2-3 मिनटं शिजवून घेणार आहे. तर आता झाकण काढून पाहते तर हे पहा, एकदम व्यवस्थित आता मिक्स करून घेते. आपला शिरा या ठिकाणी ऑलमोस्ट तयार झालेला आहे. हे पहा, पूर्ण साखरेचं पाणी देखील आटलेलं आहे आणि सगळं एकत्र करून पाहिलं तर मस्त आपला शिरा या ठिकाणी तयार आहे. तुम्ही देखील या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा. तुमचा देखील शिरा असाच परफेक्ट टेक्स्चरचा होईल हे मी खात्रीने सांगेन.
ड्रायफ्रूट्स आता मी टाकून घेते. सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स टाकावेत. मिक्स करून घेऊया. हे पहा, एकदम परफेक्ट आपला शिरा या ठिकाणी तयार आहे. एकदम मस्त आणि मस्त सुगंध या ठिकाणी शिऱ्याचा सुटलेला आहे. याचा कलरही पहा किती सुंदर, जसा पाहिजे त्या टेक्स्चरचा शिरा या ठिकाणी तयार आहे. अप्रतिम. हे पहा, अगदीच बघताच तोंडाला पाणी सुटेल असा हा शिरा तयार होतो. अगदी कापसासारखा मऊसूद असा शिरा येथे तयार झालेला आहे. हे पहा, मस्त. हे पहा, प्रत्येक यातला कण फुललेला आहे आणि एकदम दाणेदार शिरा या ठिकाणी तयार आहे. तुम्ही देखील या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा. तुमचा देखील शिरा असाच होईल हे मी खात्रीने सांगेन. म्हणून शिरा करताना रवा कसा भाजावा, तूप कितपत टाकावे, तसेच गरम पाणी कितपत टाकावे याचे एक प्रमाण ठरलेले असते. ते जर आपण नीट लक्षात ठेवले तर तुमचा देखील शिरा असा परफेक्ट होईल. नक्की या टिप्स तुम्ही फॉलो करा. आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका अशा छानशा रेसिपीसह. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.